पाहत आहात आपल्या हक्काचं चॅनल, आपली बातमी आपलं चॅनल वन भारत। कॅलिब्रेशन सेंटर चालकाकडून वाहन तपासनीस निरीक्षक आरटीओ यांच्या संगनमताने जीएसटी घोटाळा होत असून मीटर रिकॅलिब्रेशनमुळे रिक्षा चालकांची आर्थिक पिळवणूक होऊन त्यांना मनस्ताप सहन करावा लागत असल्याचा आरोप रिक्षा टॅक्सी चालक मालक असोसिएशनने केला असून नियमबाह्य मीटर रिकॅलिब्रेशन तात्काळ थांबवून चौकशी करण्याची मागणी संघटनेने केली आहे। मीटर रिकॅलिब्रेशन घोटाळ्याबाबत कल्याणमध्ये रिक्षा चालकांनी आरटीओ कार्यालयाबाहेर निदर्शनं करत उपप्रदेश परिवहन अधिकारी आशुतोष बारकुल यांना निवेदन दिलंय। मीटर रिकॅलिब्रेशन करतेवेळी जीएसटी भरून बिल बंधनकारक करावे तसे निर्देश द्यावे। याची दखल न घेतल्यास रिक्षा चालकांच्या फसवणूक व लूट विरोधात शासन परिवहन आयुक्त, आर्थिक गुन्हे अन्वेषण विभाग, ग्राहक मंच सक्षम यंत्रणांकडे तक्रार करून दाद मागू व तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा रिक्षा संघटनेने दिलाय। यावेळी रिक्षा टॅक्सी चालक मालक असोसिएशनचे अध्यक्ष प्रणव पेनकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्याध्यक्ष संतोष नवले, उपाध्यक्ष जितेंद्र पवार, सचिव विलास वैद्य यांच्यासह मोठ्या संख्येने रिक्षा चालक आंदोलनात सहभागी झाले होते। दरम्यान याबाबत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आशुतोष बारकुल यांना विचारलं असता त्यांनी मात्र हे आरोप फेटाळून लावलेत। असा कोणताही घोटाळा परिवहन विभागामार्फत झाला नाही। मीटर रिकॅलिब्रेशन हे हिरा रिकॅलिब्रेशन सेंटरमार्फत या सेंटरला पावत्या देण्याबाबत नोटीस पाठवली आहे। याबाबत रिक्षा चालकांना तक्रार असेल तर त्यांनी जीएसटी काउन्सिलकडे तक्रार करावी असं सांगितलंय। शासनाने आम्हाला परिवहन विभागाने तो 23 रुपये मीटर दर होता तो 26 केला। त्या अनुषंगाने प्रशासनाने मीटर कॅलिब्रेशनचे दर ते ठरवून दिले। 700 रुपये दर ठरवून गेले त्या जीएसटी सगट। पण आज तर मला माझ्या माहितीप्रमाणे 8 ते 10 हजार मीटरच्या पावत्या तयार झाल्यात, पण त्याच्या मीटरची पावती आणि जीएसटीची पावती आमच्या कुठल्याही रिक्षा चालकाला मिळाली नाही। हा मोठा जीएसटी घोटाळा आहे, मीटर पावती घोटाळा आहे। आम्ही वारंवार गेले 10 दिवसापासून मी त्या बारकुल साहेबांच्या मागे लागलो आहे। ते मीटरवाले आमच्या रिक्षा चालकांना ते मीटर पावती बनवत आहेत, त्यांना तुम्हाला कुठल्याही प्रकारची जीएसटीची पावती देत नाहीये, पक्की पावती देत नाहीये आणि आपले लोक जे अधिकारी आहे सरळ शिक्के मारून त्यांना मीटर सील करत आहे। तर या अनुषंगाने ही शासनाची आणि आमच्या रिक्षा चालकांची ग्राहक म्हणून हे आमचे घोर फसवणूक आहे। ते आमचे जीएसटीचे पैसे पावती सगट घेतलेले आहे, एक तर ते परत करावे, नाही तर आम्हाला आमच्या जीएसटीच्या पावती आम्हाला ते 8 ते 10 हजार रिक्षा चालकांना दिलेल्या आहे त्या पावत्या, त्या पावत्या आम्हाला दिल्या पाहिजे। त्या देणार नसेल तर आम्ही कायदेशीर कारवाई या प्रशासनाच्या विरोधात केल्याशिवाय राहणार नाही। साधारण 8 ते 10 हजार रिक्षा चालकांनी आतापर्यंत मीटर पावत्या बनवल्या, त्यामध्ये एकालाही मीटर पावती फक्त मीटर पावती देण्यात आले, त्यामध्ये जीएसटीची पावती दिलेली नाहीये आणि पक्का बिल दिली नाही। आणि प्रशासन ठरवून दिलं होतं का याच्यावर तुम्हाला मीटर पावती आणि जीएसटीचे बिल देण्यात येईल आणि या अधिकाऱ्यांनी असं कुठलंही मीटर जीएसटीचं बिल आलं की नाही न बघताच मीटर सील केलं आणि मीटर पावतीवर त्यांनी स्टॅम्पिंग करून दिलेले। 700 रुपये आकारले जातात। ते मला वाटतं 18 ते 22% जीएसटी आहे त्याच्यावर, पण जीएसटीचे म्हणजे आमचे 150 रुपये ते जास्त घेत आहे ना आमच्याकडनं जीएसटीचे पैसे, पण त्याचे जीएसटी घेत आहे आम्ही भरतोय शासनाला 700 रुपये, आमचे रिक्षा चालक आहे त्यांना पण देत आहे, मग त्याची आम्हाला त्याची पावती द्यायला पाहिजे ना। आज आपण एखाद्या दुकानात जातो, आम्ही बिल घेतो, तर बिल घेताना जीएसटी लागून बिल येतं ना, ते आम्हाला कुठल्याही या 12 मीटरवाल्यांनी दिलेलं नाहीये। या आज मी याच्यासाठी आम्ही गेले 10 दिवस मी उपप्रादेशिक अधिकारी कल्याण बारकुल साहेब यांच्या मी कानावर टाकत आलो का आम्हाला कुठल्या प्रकारची जीएसटीची पावती आणि पक्का बिल देत नाही। तुम्ही यांना या मीटरवाल्यांना यांना परवानगी दिली, कुठल्या आधारे दिली याचंही पत्र आम्ही दिलं, याची कुठली आम्हाला माहिती दिलेली नाहीये। काय कारण की ह्या मीटरवाल्याने आमच्या काही रिक्षा चालकांची गेल्या वेळेस जेव्हा आम्हाला मीटरचं 23 झालं होतं, काही लोकांनी याची तेव्हाही फसवणूक केली होती। त्याच मीटरवाल्याने याच्यामध्ये त्यांनाच वापस परवानगी देण्यात आली प्रशासनाकडून। याचा आम्ही जाहीर निषेध करतो, याच्यावर योग्य ती कारवाई झाली पाहिजे आणि ते जीएसटीचं बुडवलेलं आहे शासनाचा आणि आमच्या जीएसटी आम्हाला ती पावती देत नाही तेव्हासाठी आम्ही आमचे रिक्षा चालक मला वाटतं कल्याण शहर कोकण रिक्षा टॅक्सी महासंघ गप्प बसणार नाही। या विरोधात त्यांनी हा घोटाळा केलाय, याच्यावर कायदेशीर कारवाई होत नाही तेव्हा सर आम्ही प्रणव दादा पेनकर यांच्या नेतृत्वाखाली जे आंदोलन करण्यात येईल ते आम्हाला उद्या मोर्चा करण्याची वेळ आली तरी चालेल, त्या काही वेळेस आम्हाला रिक्षा बंद करण्याची वेळ आली तरी चालेल, ती आम्ही करू। आम्ही हेच सांगू शकतो का आम्हाला आज फक्त लुटायचेच बाकी राहिलेले, कपडे काढायचेच बाकी ठेवलेले, फक्त पैसे लागतात इथे।